नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपली सिरीज सुरू आहे TCS आणि IBPSशी रिलेटेड. समोर संभाव्य जे प्रश्न आहेत, समोर ज्या तुमच्या परीक्षा होणार आहेत त्यामध्ये कशा कशा टाईपचे संभाव्य प्रश्न पडू शकतात आणि आपण बुद्धिमत्ताला नुकताच सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण संख्या मालिका, कॅलेंडर आणि क्लॉक शिकलो आहे. आजच्या सेशनमध्ये ऑड मॅन आउट तुम्हाला बघणे आहे. ऑड मॅन आउट मीन्स विसंगत वर्गीकरण, की दिलेल्या काही संख्या असतील त्या संख्यांचा गट असेल, एखादा समूह असेल, त्या समूहात न बसणारी संख्या, त्या गटात न बसणारी संख्या तुम्हाला ओळखता आली पाहिजे. आणि याचा सुद्धा आपण पार्ट 1 घेतोय बरं का. याचा सुद्धा पार्ट 1 घेतोय, याला सुद्धा 2 पार्टमध्ये करूया. आणि ऑड मॅन आउट याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला आता जे वनरक्षक सुरू आहे ना, एक्का दुक्का प्रश्न त्यावर विचारण्यात येत आहे. संख्या मालिकेवर 2-3 प्रश्न तयार होत आहेत त्यामध्ये. तर संख्या मालिका आणि ऑड मॅन आउट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. या ऑड मॅन आउटचे पार्ट 1चे अतिसंभाव्य प्रश्न आपल्याला बघणे आहे. आपला टार्गेट तर तोच आहे. अगेन 2023 सरळ सेवा भरती, कुठेतरी एक जागा आपल्याला कन्फर्म करणे. या ऑड मॅन आउटशी रिलेटेड ती परीक्षा मग तलाठी असो, वनरक्षक असो, किंवा आरोग्यसेवक, PWD किंवा जलसंपदा, कुठलीही परीक्षा असो, ग्रामसेवक वगैरे, त्यामध्ये विचारण्यात येणारे संभाव्य प्रश्न याबद्दल या सेशनमध्ये थोडक्यात माहिती बघणे आहे. 10 प्रश्न नेहमीप्रमाणे आपण सॉल्व्ह करत असतो. इथे सुद्धा या ऑड मॅन आउटच्या पार्ट 1 मध्ये 10 प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. आणि नेक्स्ट पार्ट 2 पण आपण यामध्ये घेऊया. त्यामध्ये पण ऑड मॅन आउट मीन्स विसंगत वर्गीकरण, गटात न बसणारी संख्या किंवा नाव किंवा जे काही विचारलं असेल प्रश्नामध्ये जे गटात बसत नाही अशा संख्यांना ओळखणे. तर इथे बघा क्वेश्चन नंबर 1, त्यामध्ये 1, 2, 6, 15, त्यानंतर 30, 56 आणि 92 हा एक समूह दिलेला आहे. तर यामध्ये गटात न बसणारी संख्या तुम्हाला ओळखायची आहे. गटात न, व्हिडिओला पॉज करून तुम्ही उत्तर काढू शकता. शिवाय मी तर सांगेलच की मी तुम्हाला संख्या मालिकामध्ये एक महत्वाचा पार्ट शिकवला होता. संख्या मालिकेमध्ये एक महत्वाचा पार्ट, दॅट इज वर्गांचं अंतर. हा खूपच इम्पॉर्टंट आहे. त्याला स्टार मार्कही केलं होतं मी. त्याला तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. तर तुम्हाला सिरीज बघून किंवा संख्या बघून त्या कोणत्या पॅटर्नमध्ये मोडतात हे तुम्हाला संख्या बघितल्याबरोबर कळायला पाहिजे. तर प्रश्नाचे उत्तर लवकरच तयार होईल. बघा, या 1 आणि 2 यांचे जर डिफरन्स बघितलं तर तो 1चा तयार होतो. 2 आणि 6 यांचे जर डिफरन्स बघाल तर तो 4चा डिफरन्स तयार होत आहे. 6 आणि 15 यांचा जर डिफरन्स बघाल, 6 आणि 15, तो तयार होत आहे 9चा. समोर जर बघाल की 15 आणि 30 यांचा डिफरन्स बघाल तर तो 15चा डिफरन्स तयार होत आहे. तो तयार होत आहे 15चा. त्यानंतर 30 आणि 56 यांचा डिफरन्स बघाल तर तो तयार होत आहे 26चा. आणि मग यानंतर जर हे डिफरन्स बघाल तर हा तयार होत आहे 36चा. आता जर संख्यांची तुम्हाला ओळख जर थोडीफार असेल तर हे तुम्हाला सर्व वर्गामध्ये दिसत असेल, शिवाय हे दोन. हा तुम्हाला मिळतोय 1चा वर्ग, हा मिळतोय तुम्हाला 2चा वर्ग, हा मिळतोय 3चा वर्ग. त्यानंतर इथे 4च्या वर्गाचं अंतर यायला पाहिजे होतं. 4चा वर्ग म्हणजे 16, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग इथे 16चं अंतर यायला पाहिजे होतं. 16चं अंतर मीन्स यांच्यामधून ही जी इथून इथपर्यंतचं अंतर आहे हे कितीचं असायला पाहिजे होतं? 4चा वर्ग 16 म्हणजे 16चं अंतर केलं तर या 30च्या ठिकाणी 31 ही संख्या असायला पाहिजे होती. 31 ही संख्या असायला पाहिजे होती. तर आपली सिरीज कंप्लीट असते. सिरीज. आणि त्यानंतर जर या 30च्या ठिकाणी जर 31 संख्या असती तर इथे 26च्या ठिकाणी 31 आणि 56चा डिफरन्स बघा, ते 25चा तयार झालं असतं. आणि 25 म्हणजे तो होतो 5चा वर्ग. 5चा वर्ग. आणि मग हा तर 36चा डिफरन्स दिसत आहे 6चा वर्ग. तुमची ऍक्च्युअली सिरीज आहे वर्गांतराची. ही वर्गांतराची सिरीज आहे. या सिरीज मध्ये हा 30 जो आहे हा या मालिकेला म्हणजे या सिरीजला डिस्टर्ब करत आहे. सिरीज पूर्ण होऊ देत नाही आहे. तर या सिरीज मधील जे संख्या ज्या दिल्या त्यामधील ऑडमॅन तुमची असायला पाहिजे 30. की 30 ही चुकीची संख्या यामध्ये टाकण्यात आलेली आहे. या 30च्या ठिकाणी जर 31 ही संख्या घेतली असती तर तुमची सिरीज कंप्लीट असते. तुम्हाला यांची ओळख असायला पाहिजे की ऑडमॅन संख्यांना कसं ओळखलं जातं. तर तुमचं उत्तर इथे तयार व्हायला पाहिजे. म्हणजे या गटात किंवा या मालिकेमध्ये न बसणारी संख्या जर कोणती असेल तर ती असेल 30. तर तुमचं उत्तर व्हायला पाहिजे 30. ऑप्शन नंबर सी मध्ये मिळत आहे तुम्हाला. हे उत्तर असायला पाहिजे. ऑडमॅन सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे.
तुम्हाला माहिती असायला पाहिजे कशा पद्धतीने याची सॉल्व केले जातात. यामध्ये पण पॅटर्न्स कसे कसे असतात तर या प्रायमरी पहिल्या पार्ट 1 मध्ये तर काही प्रश्न बघूयाच, शिवाय सेकंड पार्ट मध्ये पुन्हा तुम्हाला वेगवेगळे नवीन पॅटर्न्स मिळतील. त्यामुळे हे दोन्ही लेक्चर्स मिस करू नका. इनफॅक्ट कुठलाच लेक्चर मिस करू नका. सर्वच्या सर्व लेक्चर्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत आणि महत्वाचे प्रश्नच मी घेऊन येतोय. चला यामध्ये बघूया. बघा 6, 25, 62, 123, 215 आणि 341 हा संख्यांचा एक समूह दिलेला आहे. या समूहामध्ये गटात न बसणारी संख्या तुम्हाला ओळखायची आहे. कोणती असेल व्हिडिओला पॉज करून उत्तर काढून ठेवा. तोपर्यंत मी इथे तुम्हाला उत्तर तर सांगतोच आहे. संख्या दिली आहे 6, मग दिली आहे 25, मग दिली आहे 62, मग दिली आहे 123, मग दिली आहे 215 आणि मग दिली आहे 341. संख्या मालिका हा जो पार्ट जेव्हा मी तुम्हाला शिकवला होता त्याचे पण 2 सेशन आपण घेतले होते. त्यामध्ये मी तुम्हाला वारंवार एक गोष्ट सांगितली होती की तुम्हाला 20 पर्यंत वर्ग, 15 पर्यंत घन आणि 30 पर्यंत तुम्हाला टेबल आणि वर्ग माहिती असायला पाहिजे. तर प्रश्नांची उत्तरे लवकर मिळतात आणि दिलेल्या संख्या या वर्ग किंवा घनांच्या जवळपास जर दिसत असतील तर त्यामध्ये वर्ग किंवा घन यांचा आपल्याला लॉजिक वापरता येईल. जशी ही संख्या बघा, या सर्वच्या सर्व संख्या तुम्हाला घनांच्या जवळ मिळतात, घनांच्या जवळपास. जशी ही संख्या जी आहे हा 2चा घन 8, 2चा घन 8 -2 मिळतोय. 2चा घन 8 -2 मीन्स 2च्या घनापेक्षा 2 ने कमी आहे. ही जर संख्या बघाल तर ही 3चा घन 27 आणि 27 ला 2 ने कमी आहे. 27 - 2 तो तयार होतो 25. ही संख्या जर बघाल तर ही 4चा घन 64 -2 हा मिळतोय. म्हणजे तुमची सिरीज कशी तयार होत आहे की घन -2 घन -2. बघा 2चा घन -2, मग 2च्या नंतर 1 वाढला 3चा घन आणि -2 कॉन्स्टंट आहे. त्यानंतर हा 4चा घन -2 हा जर बघाल तर 5चा घन 125 -2 मिळतोय, या गटामध्ये बसतोय. इथे जर बघाल तर 6चा घन 216, 6चा घन 216, पण इथे दिली आहे 215 तर 216 -1 होत आहे. या प्रत्येकामध्ये घन वजा 2 घन वजा 2 घन वजा 2 म्हणजे या ग्रुपमध्ये जे या समूहामध्ये जे दिले आहेत ते घन वजा 2 आहेत. पण हा जो मिळतोय तो घन वजा 2 मिळत नाही. हा काय मिळतोय तुम्हाला? घन वजा 1. याला जर चेक कराल तर 7चा घन 343 मधून 2 गेले -2 हा सुद्धा या गटामध्ये बसतोय. 6, 25, 62, 125 आणि 341 हे या गटात बसतायत. कारण हा जो ग्रुप आहे किंवा हा जो समूह आहे तो कुणाचा आहे की घन वजा 2 अशा संख्यांचा समूह आहे ज्यामध्ये 215 ही संख्या बसत नाही. ही बसत नाही म्हणजे याला बाहेर काढणे मीन्स ऑडमॅन आहे तो, त्याला बाहेर काढून फेकणे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे तुमचं 215 जे ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळेल. ऑडमॅन कोण आहे किंवा चुकीची संख्या कोणती आहे ती ओळखून त्याला बाहेर काढून फेकून देणे आहे. म्हणजे तेच तुमचं उत्तर, जी संख्या बाहेर काढणार आहेत तेच तुमचं उत्तर असायला पाहिजे. तुम्हाला गट कोणता आहे किंवा समूह जो दिलेला आहे, ग्रुप कशा संबंधित दिला आहे तो जर ओळखता आला तर प्रश्नाचे उत्तर सहज तयार होईल. चला बघा क्वेश्चन नंबर 3 ला बघा. क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला दिलाय 121, 169, 225, 289 आणि 361. व्हिडिओला पॉज करा आणि उत्तर काढून बघा आणि मग चेक करा उत्तर बरोबर मिळतं का. बघा हे सर्वचा सर्व 5चा 5ही वर्ग दिसत आहेत तुम्हाला. वर्ग आहे ना. हा 121 जो आहे तो 11चा वर्ग आहे. एक 169 जो आहे हा 13चा वर्ग आहे. हा जो दिसतोय 225 हा 15चा वर्ग आहे. हा 289 जो दिसतोय तो 17चा वर्ग आहे. 361 जो आहे तो 19चा वर्ग आहे. हे सर्वचा सर्व 5चा 5ही वर्ग आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे बरं का. हे 5च्या 5ही वर्ग आहेत. पण या 5 पैकी विषम मीन्स ऑडमॅन संख्या कोणती त्याला ओळखणे. तर यामध्ये जर तुम्हाला दिसत असेल हे जे वर्ग दिसत आहेत 11, 13, 15, 17, 19 या 5 वर्गापैकी 4 वर्ग असे आहेत जे मूळ संख्यांचे वर्ग आहेत. कुणाचे? मूळ संख्यांचे. बघा हा 11 मूळ संख्या आहे, त्यानंतर 13 पण मूळ संख्या आहे, हा 17 पण मूळ संख्या आणि 19 पण मूळ संख्या आहे. म्हणजे हा जो ग्रुप दिलेला आहे तो मूळ संख्यांच्या वर्गाचा ग्रुप आहे, वर्गाचा समूह आहे हा. आणि या मूळ संख्यांच्या वर्गांच्या समूहामध्ये
कंपाऊंड किंवा संयुक्त संख्याचा वर्ग ही 15, 15 ही मूळ संख्या नाही आहे, 15 मध्ये 5 ने भाग जातो, तर ही या गटात बसणार नाही. आणि ही 225 चा वर्गमूळ आहे तो 225, तर असं म्हणता येईल की या ज्या संख्या आहेत 121, 169, 289 आणि 361 या कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्यांच्या वर्गांच्या संख्या आहेत, ज्यामध्ये 225 ही या गटात बसणार नाही, कारण 15 ही मूळ संख्या नाही आहे. तर तुमचं उत्तर ऑप्शन नंबर बी असायला पाहिजे की या गटात कोणती संख्या बसणार नाही, तर ती 225 असेल. हा प्रश्न इनफॅक्ट परीक्षेला आलेला आहे, आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या क्लरिकलच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर त्यामुळे तुम्हाला याची पण मूळ संख्या हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे बरं का. मूळ संख्या यांची ओळख असायला पाहिजे. खूप सारे प्रश्न मूळ संख्या वर आधारित असतात आणि मूळ संख्येला हायेस्ट प्रायोरिटी असतं बरं का. हे जे तुमचं बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ना, यामध्ये सर्वात प्राथमिकता जी दिली जातं ती मूळ संख्येला जास्त दिली जातं. चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 4. 43, 53, 63, 73 आणि 83. बघा आत्ताच 2 सेकंद आधी 5 सेकंद आधी तुम्हाला सांगितलंय की हायेस्ट प्रायोरिटी जी आहे, हायेस्ट प्रायोरिटी ती मूळ संख्यांना दिली जाते. आता या ज्या संख्यांचा समूह आहे यामध्ये तुम्हाला मूळ संख्यांची ओळख असायला पाहिजे. बघा 43 ही मूळ संख्या आहे, कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 53 सुद्धा मूळ संख्या आहे, कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 73 सुद्धा मूळ संख्या आहे, कोणत्याच संख्येने भाग जात नाही. आणि 83 सुद्धा ही मूळ संख्या आहे. या दिलेल्या 5 संख्यांपैकी 4 मूळ संख्या आहेत, म्हणजे हा जो संच आहे, हा जो समूह आहे तो मूळ संख्यांचा आहे. त्यामध्ये 63 ही संख्या बसणार नाही, कारण 63 ही मूळ संख्या नाही आहे. 63 मध्ये 3 ने भाग जातो, 7 ने भाग जातो, 9 ने भाग जातो, त्यामुळे ही संख्या या गटात बसणार नाही. तुमचं उत्तर असायला पाहिजे 63, 63. मूळ संख्या लक्षात असायला पाहिजे. तुम्हाला 100 पर्यंत तर माहिती असायला पाहिजेच. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यामध्ये त्याच संख्येशिवाय इतर कुठल्याच संख्येने भाग जात नाही. आणि बुद्धिमत्तामध्ये मूळ संख्यांचं खूप काम आहे तुम्हाला, राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. 2, 9, 28, 65, 126 आणि 216. तुम्हाला वर्ग आणि घन असे डोक्यात फिट पाहिजे असायला पाहिजेच की ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व संख्या वर्ग किंवा घन यांच्या जवळपास मिळतात का बघून ओळखता आलं पाहिजे. तर बघा हा 2, 9, 28, 65, 126, 216 हे सर्वच्या सर्व घनांच्या जवळपास आहेत. घनांच्या जवळपास हा जो 2 जो दिसतोय तो 1च्या घन 1 प्लस 1 असा होतोय. पुन्हा हा जो 9 दिसतोय 9 हा 2चा घन 8 प्लस 1, 2चा घन 8 प्लस 1 म्हणजे सिरीज कशी तयार आहे, घन प्लस 1, घन प्लस 1 करणे आहे. चला ही बघूया ही मिळते का यामध्ये. तर 28 म्हणजे 3चा घन 27 प्लस 1 मिळतो का रे, यस मिळतोय. म्हणजे हा जो ग्रुप आहे तो घन प्लस 1चा आहे हा संच. समोर बघूया इथे 65 म्हणजे 4चा घन 64 अधिक 1 मिळतोय का या स्वरूपात, यस मिळतोय. म्हणजे ही सुद्धा हे 4च्या 4 एकाच ग्रुप मधले आहेत. समोर बघा ही संख्या 126 म्हणजे 5चा घन प्लस 1 मिळतोय का, 5चा घन 125 अधिक 1 126, यस मिळतोय. या 6 पैकी 5 तर आपल्याला सारखे मिळाले. शेवटची संख्या बघूया मिळतो का, हा 6चा घन 216 आणि यामध्ये प्लस 1 झालेला नाहीये, तो प्लस 0 झालेला आहे. बघा या 6 पैकी पहिल्या 5 जो संख्या दिलेल्या आहेत त्या एकाच गटामध्ये बसतात की घन प्लस 1. बट ही शेवटची संख्या जी आहे 216 ही या गटात बसत नाही. तो 6चा घन 216 आणि त्याच्यामध्ये काहीच नाही, 216 दिलेली आहे. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे हे, कारण हे या गटात बसणार नाही. तुमचं उत्तर असायला पाहिजे 216, ऑप्शन नंबर डी, राईट. थोडंसं वर्ग आणि घन लक्षात असायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. बरं नेक्स्ट क्वेश्चनच्या आधी थोडीशी माहिती कशाची, की तुम्ही ज्या स्पर्धांची तयारी करताय त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता याचे जे नॉलेज आहे ते संपूर्ण असायला पाहिजे तुम्हाला. कारण गणित आणि बुद्धिमत्ता हाच विषय असा आहे ज्यामध्ये विद्यार्थी स्कोअर करायला मागे पडतात. तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे गणित आणि बुद्धिमत्ताचा संपूर्ण कोर्स फक्त 999 रुपयाला, फक्त 999 रुपयाला. आणि तोही
TCS आणि IBPS या पॅटर्ननुसार कंप्लीट कोर्स तुम्हाला मिळेल. घरी बसून शिकणे आहे. तुम्हाला बंच ऑफ लेक्चर्स मिळतील जे जवळपास 170च्या वर असतील. बंच ऑफ लेक्चर्स 170च्या वर असतील आणि त्याची कालावधी आहे 1 वर्ष. 1 वर्षापर्यंत अनलिमिटेड टाइम्स तुम्ही कितीही लेक्चर कितीही वेळेस बघू शकता. हे मिळणार कुठं तर प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला मिशन ऑफिसर्स या ॲपला इन्स्टॉल करणे आहे किंवा हे लेक्चर जर तुम्ही बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये या ॲपची लिंक तुम्हाला मिळालेली असेल. तिथून तुम्हाला या ॲपला डाउनलोड करता येईल आणि सरळ सेवा कोर्स, तिथे 4 टाईपचे वेगवेगळे कोर्स आहेत. तुम्हाला सरळ सेवा कोर्स जो आता सध्या आपण तयारी करतोय त्याचा कोर्स बघाल तर त्याची किंमत आहे 999 रुपये. याला जर तुम्ही परचेस केलं तर घरी बसून तुम्हाला संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता शिवाय जॉमेट्रीचा सर्व पार्ट तुम्हाला शिकता येईल. हे यूट्यूबचे लेक्चर आहे. यामध्ये मी डीपली शिकवू शकत नाही, बट उत्तरे कशी फास्ट काढली जातात हे तर मी सांगतच असतो. बट या ॲपमध्ये तुम्हाला डीप नॉलेज मिळेल. प्रत्येक टॉपिकचं आणि प्रत्येक कंटेंटचं डीप नॉलेज तुम्हाला या ॲपमध्ये मिळेल. तर वेळ वाया घालवू नका. समोर परीक्षा द्यायच्या आहेतच, तर या ॲपला डाउनलोड करा आणि हा 999चा कोर्स परचेस करा. तुम्हाला संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ताचं नॉलेज मिळून जाईलच. म्हणजे समोर येणाऱ्या परीक्षा तुम्हाला सहज क्रॅक करता येतील. चला आपण येऊया नेक्स्ट क्वेश्चनवर. 7, 63, 213, 511, 999. अगेन सांगताय वर्ग घन डोक्यात फिट असतील तर हा प्रश्न सुटला म्हणून समजा. कारण या सर्वच्या सर्व संख्या एकतर वर्गांच्या किंवा घनांच्या जवळपास दिलेल्या असतील आणि या सर्वच्या सर्व संख्या घनांच्या जवळपास मिळतात. बघा हा जो दिसतोय 2चा घन 8 - 1 हा ग्रुप तयार करतोय. ही जी संख्या दिसतोय ही 4चा घन 64 - 1 म्हणजे ग्रुप कसा आहे समसंख्यांचा घन होत आहे. कशाचा समसंख्या 2 आणि 4. मग त्यानंतर 6चा घन व्हायला पाहिजे. बघूया इथे 6चा घन होतो का तर हा 6चा घन 216 हा -3 करतोय. बरं का थोडासा फरक आपण सर्वात शेवटी बघून घेऊया की 6चा घन 216 -3 केला. इथे बघूया 8चा घन 512 आणि 511 आहे तर -1 तयार होत आहे. इथे जर बघितलं तर 10चा घन 1000 -1 तयार होत. म्हणजे समसंख्यांचा घन आणि -1 हा या ग्रुपमध्ये असलेल्या संख्या कशा आहेत की समसंख्यांचा घन -1. बट -1 इथे मिळतोय तुम्हाला, -1 इथे मिळतोय तुम्हाला, -1 इथे मिळतोय, -1 इथे मिळतोय. बट 6चा घन -3 होत आहे हा. तर 6चा घन -3 चालणार नाही. कारण या ज्या संख्या आहेत त्या समसंख्यांचा घन -1 आहे. -1 इथे -3 तयार होत आहे. म्हणजे 213 ही संख्या या गटात बसणार नाही आणि या गटात बसणार नाही. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 213. नाही बसत गटात तर तो ऑडमॅन म्हणजे बाहेर काढून घ्या आणि बाहेर काढलेली संख्याच तुमचं उत्तर असायला पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 6 नंतर क्वेश्चन नंबर 7 ला येऊया. क्वेश्चन नंबर 7 ला 1, 27, 36, 64, 125. बरं हा पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे. बरं का हा प्रश्न पोलीस भरतीला आलेला आहे. जिथे हे या ज्या संख्या तुम्हाला दिसत आहेत ते वर्ग घन या टाईपच्या दिसत आहेत. राईट. बट शेवटची संख्या बघा 125 हा घन आहे. शेवटची संख्या हा 125 हा घन आहे. 64 हा वर्ग पण आहे आणि घन पण आहे. 36 जी आहे 36 ती फक्त वर्ग आहे, वर्ग घन नाहीये. 27 जी आहे 27 ही घन आहे वर्ग नाही. आणि 1 जो आहे 1 तो वर्ग पण आहे आणि घन पण आहे. म्हणजे हा जो 1 दिसतोय 1 हा 1चा वर्ग पण आहे आणि 1चा घन पण आहे. राईट. ही 27 जे दिसत आहे 27 तो 3चा घन आहे. तो काय 3चा घन. त्यानंतर हा जो दिसतोय 36 हा 6चा वर्ग आहे, घन नाही. हा जो 64 दिसतोय 64 तो 8चा वर्ग आहे आणि 64 हा 4चा घन पण आहे. 64 आहे 8चा वर्ग आणि 4चा घन. आणि हा जो 125 दिसतोय 125 तो 5चा घन आहे, तो वर्ग नाही. आता जर वरची सिरीज ही जर बघाल वर्गांची सिरीज तर त्यामध्ये तुम्हाला 2 ब्लँक दिसत आहेत. 2 ब्लँक म्हणजे 2 संख्या अशा आहेत ज्या घन आहेत, बाकीचे वर्ग पण आहेत. बट ही खालची सिरीज जर बघाल ना घनवाली, त्यामध्ये 1चा घन 3चा घन 4चा घन आणि 5चा घन तुम्हाला 5 पैकी 4 घनांच्या संख्या दिसत आहेत.
5 पैकी 4 घनांच्या संख्या दिसत आहेत आणि ही जी दिसते ही 36 हा घन नाही. म्हणजे हा जो ग्रुप आहे हा घनांचा ग्रुप आहे, घनांच्या संख्यांचा ग्रुप आहे. घनांच्या संख्येमध्ये हा वर्ग बसणार नाही. थोडंसं कन्फ्यूज करणारा पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे बरं का, कन्फ्यूज करण्यासारखा प्रश्न आहे. बट तुम्हाला संख्यांची ओळख असेल तर तुम्हाला ऑडमॅन फाइंड आउट करता येईल की 1, 27, 64 आणि 125 या चारही संख्या घन आहेत. पण 36 जी आहे ही घन नाही आहे, ती वर्ग आहे. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड 36. राईट. चला नेक्स्टला येऊया, क्वेश्चन नंबर 8. हे जे लॉजिक्स आहेत हे तुम्हाला कॉपीमध्ये पण नोट करून ठेवता येतील. बरं, या क्वेश्चन मागचं लॉजिक समजून घ्या. हा क्वेश्चन NICL या परीक्षेत, नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड, जी ग्रॅज्युएट लेवलवर असतं बरं का, की 94, 66, 77 आणि 49 यांच्यापैकी ऑडमॅन काय. आणि ज्यावेळेस हा प्रश्न आला होता त्यावेळेस याचा सोल्युशन मध्ये याचं उत्तर काय दिलं होतं ते बघून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल की असेही काही ऑडमॅन असतात तर असतात. कारण NICL हे ग्रॅज्युएट लेवलच्या वरची परीक्षा आहे, AAO ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसरची परीक्षा होती, त्याच्यामध्ये हा प्रश्न होता. तर याच्या मागचं लॉजिक बिहाइंड जे आहे ते एकदम साधं नसेलच, काहीतरी मोठं असेल. आणि ते असं होतं की ही जी 94, ही जी 66, ही जी 77 आहे आणि ही 49 या चारपैकी 3 संख्यांचा काहीतरी एक संबंध असेल तो ओळखायचा आणि चौथी संख्या जो संबंधात बसत नसेल हे त्याचं उत्तर होतं. तर यामध्ये लॉजिक दिलं होतं, हा जो 94 दिसतोय तर 9 आणि 4 यांचा गुणाकार करण्यात आला होता. 9 चौक होतोय तो 36. हा 66 दिसतोय म्हणजे 6 गुणिला 6, 6 गुणिला 6 तो तयार होतो 36. हा 77 म्हणजे 7 गुणिला 7, 7 7 हा 49 आणि हा 49 म्हणजे 4 गुणिला 9 36. त्यांच्या अंकांचा गुणाकार करून तयार होणारी संख्या, त्यांच्या अंकांचा गुणाकार करून या अंकांचा गुणाकार केला 36 आलाय, यांच्या अंकांचा गुणाकार केलाय 36, यांच्या अंकांचा गुणाकार केलाय 36. बट हा 36 मिळत नाही आणि हा 36 मिळत नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं 77, 77 हा ऑडमॅन होता. तर असेही काही लॉजिक्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे जेणेकरून यामध्ये तुम्ही वर्ग, घन किंवा डिफरन्स वगैरे किंवा कॅल्क्युलेट कराल किंवा ऑडमॅन शोधाल किंवा मूळ संख्या शोधाल, प्राईम नंबर शोधाल, तुम्हाला उत्तर सापडणारच नाही. काही काही प्रश्नांची उत्तरे अशा थोड्याशा वेगळ्या लॉजिकने तयार होतात. तर हे लॉजिक सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. राईट. चला क्वेश्चन नंबर 8 झालाय, ज्याचा आन्सर 77, 77 असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 9 ला येऊया. क्वेश्चन नंबर 9 तुम्हाला 4 अंकांमध्ये दिसत आहेत. आता 4 डिजिट मध्ये जेव्हा कधी पण 4 अंक, 5 अंक, 3 अंक असे मोठ्या मोठ्या अंकामध्ये तुम्हाला ऑडमॅन शोधायचा असेल तर मोजके 3-4 वे असतात बरं का. एक तर या 4 अंकांची जे आहेत त्या सर्वांचा सीड म्हणजे त्या सर्वांची बेरीज सारखी यायला पाहिजे, सर्वात पहिला वे. दुसरा वे, त्या 4 अंकांपैकी पहिला अंक आणि शेवटचा अंक यांचा गुणाकार किंवा यांची वजाबाकी किंवा यांची बेरीज ही मधली संख्या तयार व्हायला पाहिजे. किंवा त्या सर्वांपैकी जर पहिला आणि तिसरा, पहिला आणि चौथा यांचा भागाकार वगैरे तो मधली संख्या तयार व्हायला पाहिजे. असे मोजके लॉजिक असतात जर असतील. आता यामध्ये जर आपण बघू बघा, हा पहिला अंक आहे 4 आणि शेवटचा अंक आहे 8. जर असे 4 अंक किंवा 5 अंक असेल तर पहिल्या आणि शेवटच्यालाच फोकस करा. तर 4 गुणिला 8 जर करू, 4 गुणिला 8 तर तो तयार होतो 32. तो 32 समोर मिळतो का? नाही मिळत. बट समोरच्याला व्हेरीफाय करा. पुन्हा 8 गुणिला 4 याला 8 गुणिला 4 हा सुद्धा होतो 32. तुम्हाला 32 मिळतो का? इथे नाही मिळत. मधली संख्या तयार होते का? नाही. म्हणजे गुणाकाराचं लॉजिक तर असणार नाही. गुणाकाराचं लॉजिक असणार. बेरजेचं लॉजिक आहे का बघा. बेरजेचं लॉजिक पहिल्याला चेक करा. 4 अधिक 8, 4 अधिक 8 किती होतात? 12. इथे मिळतो का रे? नाही. दुसऱ्याला पण चेक करून बघावं लागेल. 8 अधिक 4, 8 अधिक 4 12 मिळतोय का मध्ये? हा बघा, हा 12 मिळतोय मध्ये. पहिला अंक आणि शेवटचा अंक यांची बेरीज केली तर मधली संख्या तयार होते आहे का? तर यस होते आहे. तर समोरही तेच फॉलो व्हायला पाहिजे होतं का बघा. इथे बघा 7 अधिक 6 13 मिळतो का बघा. तर 7 अधिक 6 यस 13 मिळतोय. ही 13 समोर मिळतोय. 9 अधिक 6 15 मिळतो का बघा. तर 9 अधिक 6 यस 15 होत आहेत.
ही मधली संख्या फॉर्म होते. पहिला अंक आणि शेवटचा अंक यांची बेरीज करून मधली संख्या तयार होत आहे. पुन्हा 6 अधिक 3 9 होत आहे का? 6 अधिक 3 9 होत आहे. हा 0 9 दिलेला आहे. मोजके 3-4 लॉजिक असतात बरं का. एक तर पहिला अंक शेवटचा अंक यांचा गुणाकार करा, येतो का बघा. नसेल मिळत पहिला अंक शेवटचा अंक यांची बेरीज करा, वजाबाकी करा, मिळतो का बघा. पहिला अंक शेवटचा अंक यांचा भागाकार करा, मिळतो का बघा. किंवा सर्वांची बेरीज करा, 4च्या 4ही अंकांची, सर्वांची सारखी येतं का बघणे. आता यामध्ये काय फॉलो झालंय की बघा, या संख्येमध्ये पहिल्या आणि शेवटच्या अंकांची बेरीज मिळाली आहे, इथे पण मिळाली आहे, मधली संख्या तयार होते, इथे पण मिळते, पण इथे तयार होत नाही. 8 आणि 4 12 मध्ये दिलेला नाही आहे. म्हणजे तुमचा ऑडमॅन असायला पाहिजे 4538. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. याला पण नोट करून ठेवून द्या की 3 अंकी 4 अंकी 5 अंकी असेल तर असे मोजकेच लॉजिक असतात, त्याला अशा पद्धतीने सॉल्व्ह करता येते. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर फायनली 10, लास्ट शेवटचा क्वेश्चन आजच्यासाठी. बरं, हा क्वेश्चन सुद्धा कुठल्या परीक्षेत आला होता एका लक्षात येत नाही, बट हा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे आणि याचा मागचं लॉजिक बिहाइंड ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ग्रॅज्युएट लेवलची परीक्षा होती. इथे 20 आहे, 30 आहे, 50 आहे, 90 आहे आणि 110 आहे. तर यापैकी ऑडमॅन कोणता असेल? तुम्हाला ज्यावेळेस संख्या मालिका शिकवली होती त्यावेळेस n² प्लस n हे एक लॉजिक सांगितलं होतं. म्हणजे समजा 7 ही संख्या असेल, यांची किंमत 7, 7चा वर्ग अधिक n म्हणजे 30 संख्या त्याच्यामध्ये ऍड व्हायला पाहिजे. तर 7चा वर्ग 49 अधिक 7 म्हणजे ती होतं 56. हे सुद्धा एक लॉजिक असतं. तर तशाच फॉर्म मध्ये या संख्या मिळतात का बघा. ही जी 20 आहे हा 4चा वर्ग 16 अधिक 4. ज्या संख्याचा वर्ग होत असेल त्या वर्गामध्ये तीच संख्या बेरीज करणे आहे. तर ती संख्या फॉर्म होतं का? तर हा बघा 4चा वर्ग 16 अधिक 4 यस मिळतोय. इथे जर गेलं तर हा मिळतो का बघा 5चा वर्ग अधिक तीच संख्या म्हणजे 5 बेरीज करा. 5चा वर्ग 25 अधिक 5 तुम्हाला 30 मिळतोय. इथे तसं काही होईल का? 50 मध्ये 6चा वर्ग अधिक 6 केला तर 50 होईल का? नाही. 7चा वर्ग अधिक 7 केला तर 50 होईल का? नाही, तो तर 56 होईल. म्हणजे ही संख्या मिळत नाही. इथे बघूया, हा बघा 90 म्हणजे 9चा वर्ग अधिक ती संख्या बेरीज केली 9. 9चा वर्ग 81 अधिक 9 म्हणजे तो तयार होतो 90. आणि फायनली ही संख्या जर बघाल तर 10चा वर्ग 100 अधिक 10 केली तर ती 110 तयार होतो. म्हणजे या फॉर्मॅटनुसार n² प्लस n नुसार तुम्हाला 20, 30, 90 आणि 110 यांचा हा गट मिळतोय. हा जो समूह आहे, हा जो संच आहे तो कुणाचा आहे? n² प्लस n चा आहे, ज्यामध्ये 50 ही संख्या या गटात बसत नाही. यामध्ये ही संख्या मोडत नाही. तर 50 तुमचं असायला पाहिजे उत्तर ऑप्शन नंबर 2. वेगवेगळे खूप पद्धतीचे लॉजिक्स असतात जे संख्या मालिकामध्ये आपण लॉजिक शिकल्या ॲपमध्ये, बिलकुल तसेच लॉजिक यामध्ये पण ऑडमॅन आउटमध्ये पण ड्रॉ केले जातात. फक्त तुम्हाला ते सर्व लॉजिक्स, ते सर्व पॅटर्न्स माहिती असायला पाहिजे. तर मी ॲपमध्ये तर ऑलरेडी याला शिकवून चुकलेलो आहे. n² प्लस n याला कसा वापर केला जातो संख्या मालिकेमध्ये, आणि तोच प्रश्न आता ऑडमॅन आउटला पडलेला आहे. तर तुम्हाला त्या संख्यांची ओळख असायला पाहिजे, त्याच्या मागचं लॉजिक बिहाइंड काय असेल हे जर तुम्हाला ओळखता आलं तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज काढता येईल. राईट. तर हा पार्ट 1 घेतला बरं का, ऑडमॅन आउटचा पार्ट 1. चुकीच्या संख्या, चुकीचं नाव, चुकीचा शब्द हा जर मिळत असेल, त्या गटात बसत नसेल त्याला बाहेर काढणे म्हणजेच त्याला म्हणतात ऑडमॅन आउट. राईट. तर असेच हे 10 प्रश्न घेतले. पार्ट 2 ला सुद्धा तुम्हाला 10 प्रश्न याच्यापेक्षा वेगळ्या लॉजिकचे तुम्हाला मिळतील. तर त्याला पण तुम्हाला पार्ट 2 बघणे. हा पार्ट 1 होता. तुमच्यापैकी कोणी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण रोज एक नवीन लेक्चर मी तुम्हाला महत्त्वाचं आणि तुमच्या परीक्षेशी रिलेटेड देत असतो. प्रत्येक टॉपिकचे 10, 20, 20, 30 प्रश्न आपण डील करून बघत असतो. शिवाय तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक कमेंट तुम्ही करू शकता, किंवा काही तुमचे सजेशन्स असतील ते सुद्धा आम्हाला प्रोव्हाइड करा, आम्हाला आनंद होईल. राईट. तर तात्पुरता या व्हिडिओमध्ये इतकंच. नेक्स्ट व्हिडिओला याचा पार्ट 2 घेऊन येऊ, ऑडमॅन आउट पार्ट 2. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.